वर्षानुवर्ष चालत आलेली आपली दल दंगल जमीनची लढाई आपले बांधव आजही लढत आहे। त्यातील एक भाग म्हणजे हसदेव आंदोलन। यावर मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला ज्ञात असेल। या आंदोलनाबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची बाब मी आपणास लक्षात आणून देऊ इच्छितो। भाजप सरकार होती तेव्हा हसदेवमधील खाणीचा प्रोजेक्टला परवानगी देण्यात आली। तेव्हा काँग्रेसने पक्षात असताना या प्रकल्पाला मुद्दा बनवून सरकारला धारेवर धरण्यात आले आणि राहुलजी गांधी स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन पायी मोर्चा काढून आपल्या आदिवासी बांधवांना समर्थन देऊन अनेक आश्वासनं दिली। परंतु 2017ला जेव्हा काँग्रेस सत्तेत आली तेव्हा काँग्रेसने या उलट प्रोजेक्टला दुजोरा देऊन प्रोजेक्टला प्रत्यक्ष अंमलात आणला आणि भाजप त्यानंतर विपक्षमध्ये असताना त्यांनी सुद्धा तीव्र विरोध ह्या प्रोजेक्टला केला। देशाचे पंतप्रधान स्वतः बोलले की जल जंगल जमीनचं रक्षण आम्ही करणार, आदिवासींना आम्ही वाचवणार। परंतु 2023 मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा सुद्धा हा प्रोजेक्ट थांबवण्यात आला नाही। ही बाब तुमच्या लक्षात आणून देण्याचा हेतू एकच की भाजप असो किंवा काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत। माझा भोळा आदिवासी समाज मात्र यांच्याकडे आशाने बघत असतो आणि हे राष्ट्रीय पक्ष मात्र त्यांच्या भावनेशी खेळून राजकारण करत असतात। आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी भारत आदिवासी पार्टीचा उदयनमुख चेहरा म्हणून मी आदिवासी SC ST OBC स्वतःची एकता हवी, जेणेकरून लोकसभेमध्ये आपला आवाज पोहोचेल, आपला आवाज बुलंद होईल। म्हणून आज मी तुम्हाला ही बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की जी परिस्थिती हसदेव अभयारण्यामध्ये निर्माण झाली ती परिस्थिती सातपुड्यामध्ये सुद्धा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। म्हणून जागरूक राहावे। सेवा जोहार। जय आदिवासी।